कोणती समस्या नाही का चारही वेळा म्हणजे त्याचं निराकरण होणार नाही. त्याचं निराकरण केल्याशिवाय स्वस्त कोणते अधिकारी बसणार नाही आणि मी पण बसणार नाही. म्हणून काळजी करू नका. अतिशय शांततेच्या खेळीमेळीच्या वातावरणात सगळे अधिकारी आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत, सज्ज आहेत. प्रशासकीय लेवलवरचे, अधिकारी लेवलवरचे, कर्मचारी लेवलवरचे, ऑफिस लेवलवरचे, कार्यालय लेवलवरचे जेही प्रश्न आहे त्याचं निराकरण, त्याची सुरुवात आता झाली. आज इस वक्त मौजूद हम नचलपुर में, जहाँ पे विधायक जी हमारे साथ परवीन भाऊ तायड़े इस वक्त मौजूद है, जो समाधान शिविर का जो आयोजन किया है. तो यहाँ पे जो लोगों के समस्या थे, जिनके समस्या का हल नहीं निकल पा रहा था, तो आज परवीन भाऊ तायड़े ने आज यहाँ पे शिविर रखे कई लोगों के समस्याओं का समाधान किया है. परवीन भाऊ क्या कहना चाहेंगे आज जो शिविर रखा है इसके विषय में? ये छत्रपति शिवाजी महाराज महाराजा सेवा अभियान और जनसेवा दरबार करके सभी समस्याओं का हल होना चाहिए, निकलना चाहिए. और हल निकलने के साथ साथ एक ही जगह सभी डिपार्टमेंट, कृषि हो, एसडीओ कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिति कार्यालय, नगर परिषद का कार्यालय, वन विभाग है, एमएससीबी है, सभी डिपार्टमेंट के लोग अभी स्टॉल आप देख रहे हैं, वो भी अभी ले गए. ये सभी एक ही जगह लाने के बाद, लोग आने के बाद यहाँ अगर समस्या लेके आए हैं तो यहीं पे समस्या का निराकरण हो, और ऐसा हमारा एक प्रयास है. ये तो क्या है भाव आपने, लेकिन जो रोजगार का जो मसला है अचलपुर का, तो उसके बारे में क्या सोचा है आपने? अभी 27 तारीख को, ये आने वाली 27 तारीख को महारोजगार मेलावा रखा गया है. 70 कंपनियों के HR यहाँ पे आने वाले हैं, और 10वीं 12वीं ग्रेजुएट, एनी ITI, पॉलिटेक्निक हुए लोग और इंजीनियरिंग हुए लोग, ये सभी लोगों को यहीं पे जगह पे अपॉइंटमेंट लेटर देने की सुविधा है. अभी वो कंपनियां सिलेक्शन करेंगी किसको लेना है, किसको नहीं लेना है. हालांकि मुलाकात तो हर एक की लेंगे, लेकिन कौन किसको सिलेक्ट करना है तो वो देखा जाएगा. अभी तो मेरा प्रयास यही है कि यहाँ की बेरोजगारी भी कम हो और लोगों के हाथ को काम लगे, और वहाँ की कंपनियां के लोग प्रतिनिधि यहाँ आके यहाँ रोजगार उपलब्ध कराते हुए यहाँ से लोग लेके जाए. यही मेरा छोटा सा प्रयास है. ये हमारे साथ बीजेपी के विधायक परवीन भाऊ तायड़े इस वक्त हमारे साथ मौजूद थे. आप देख सकते हैं किस तरीके से लोगों के जो समस्या थे यहाँ पे निराधार हुआ है. कई लोगों के यहाँ पे समस्याओं का हल निकला है. मी सूरज कुमार धन्नालाल गुप्ता, मी देशमुख प्लॉट परतवाडा इथे राहतो. माझं नजूल सीट नंबर 20D, फ्लॅट नंबर 144, मालमत्ता क्रमांक 259 हे आहे. तर ते भूमी अभिलेख कार्यालय यांच्या कडून चुकून ते मालमत्ता जागेचं क्षेत्रफळ जे आहे, माझं प्लॉट 15/40 म्हणजे 600 स्क्वेअर फूट आहे, पण त्याने PR कार्डावर ते चुकीनं 2.5 फूट दाखवलं होतं. तर त्याच्यामुळे मला घरकुल काही मिळत नव्हतं. तर मी भूमी अभिलेख कार्यालय अधीक्षक साहेब अचलपूर आणि कलेक्टर ऑफिस यांच्याकडे तक्रार मारू 3 ते 4 वर्षापासून थकलो. माननीय परवीन भाऊ नवीन निर्वाचित आमदार, त्यांना जो भेटलो त्यांनी गोवाळ साहेबांसोबत CO साहेबांसोबत माझी भेट करून दिली, आणि भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडून खरेदीमध्ये 600 फूट आहे, सर्व तुमची चूक आहे आणि ते तुम्ही दुरुस्त करा किंवा यांना पत्र देऊन टाका असं म्हटलं. तर मग त्याने मला पत्र दिलं की आमची चूक आहे, आणि मग ते याची वास्तविक जागा आहे 15/40 600 आहे. आणि मला आज घरकुलचं माननीय मुख्याधिकारी साहेब माननीय गोवाळ साहेब यांच्यातर्फे आज आमदाराच्या उपस्थित मला आदेशपत्र मिळालं. मला समजून घ्या, जास्तीत जास्त या कामात 4.5 वर्षात माझं काम नाही झालं, ते काम आज माझं जास्तीत जास्त 2 ते 3 वर्षात म्हणजे 2.5 तासात माझं काम झालं. नाश्ता पण मिळाला, चहा पण मिळाली. त्याबद्दल माननीय आमदार साहेबांचं मनापासून अभिनंदन. आज अपने अचलपुर शहर में महाराष्ट्र शासन की ओर से और स्थानिक आमदार की ओर से छत्रपति शिवाजी महाराज महा राजस्व समाधान शिविर यहाँ पर आयोजित किया गया था, और हजारों लोगों ने इसका लाभ लिया. और आने वाले समय में ऐसे और कई शिविर अचलपुर और परतवाड़ा में होने वाले. माननीय आमदार महोदय इनके प्रयत्नों से यह शिविर हो चुका है.
या माकोडे कमला सुरेश माकोडे यांनी संदर्भातले आदेश आहेत. व्यवहारे मोहन देवराव लाखोडे आले. मोहन देवराव लाखोडे, त्याच्यानंतर भाऊराव रामचंद्र जबडे, उत्तम शामराव अभ्यंकर, राहणार सरायपुरा. यानंतर किशोर श्रावणजी पात्रे यांचा जन्मदिवस योजनेचा लाभ. यानंतर पात्र लाभार्थी आहेत राजेश पटोरकर, अनिल गुरनासे, राधेश्याम अनिल गुरनासे, अंजनकर, सुरेशराव सोनवणे, बाळू ठाकरे, रमेश उदया या अंत्योदय पात्रच्या अंतर्गत बाळू ठाकरे, रमेश सुद्धा हमारे मैडम है 300 मैडम वो ड्रेसर मैडम हमारी रामेश्वर योगार, शीला डेरे, कैलाश पेंढारकर आणि मोहम्मद हारून मोहम्मद इसाक, किशोर वरोकार, प्रवीण मेहरे यांना विनंती करतो की त्यांनी अक्षय क्षीरसागर कृषी अधिकारी, डॉक्टर राम ठाकरे या ठिकाणी लाभार्थी उपस्थित आहेत. तर मान्यवरांच्या कार्यक्रम जो आहे हा आपल्या सर्वांसाठी सन्मान्य आमदार महोदय यांच्या हस्ते. अजून एक गोष्ट सांगायची राहिली, या परिसरात हा लागला, परंतु रासेगाव मंडळ आहे, महसूल मंडळ, तिथं ते तारीख दिल्या जाईल, तेव्हा तिथं रासेगावचे आजूबाजूचे गाव आहे ते हे होईल. त्याच्यानंतर घाटलाडकी परिसरात 25 तारखेला आहे, ब्राह्मणवाडा थडीला राहील, त्याच्यानंतर शिरसगाव कसब्याला राहील. त्याच्यानंतर आपण ग्रामीणसाठी एक वेगळा घेऊ, बोरगाव पेठला किंवा भुगावला हा एक मेळा हे घेतला जाईल. त्या परिसरातले जे लोक आहे, बोपापूर आहे, चमक आहे, सुरवाडा आहे, चाचोंडी आहे, हे जे गाव आहे, तुळजापूर आहे, सुरवाडा आहे, त्याच्यानंतर देवरी खांबोरा आहे, त्याच्यानंतर जवरडी आहे, भुगाव आहे, रामापूर आहे, म्हणजे ह्या सर्व गावांना तिथं दिलासा दिला जाईल तिथल्या समस्यांना इथं आल्या तरी. तर प्रत्येक परिसरात, प्रत्येक महसूल मंडळात 4 वेळा हा कार्यक्रम घेतला जाईल. एवढं. इसी तरह बने रहिए मेरे साथ और देखते रहिए HHN 24 न्यूज़। सैयद हुसैन के साथ, अचलपुर शहर।